मी तरी मानतो. त्यामुळे पाहिलंस, हे आहेत माझे समीर. एकच गोष्ट सांगणे, तू समीरचा जावई म्हणून स्वीकार केला नाहीस ना, तर त्यात तुझं नुकसान आहे, तुझं नुकसान आहे, तुझं नुकसान आहे. त्यांचं नाही. माझे हे शब्द ना तू कायम लक्षात ठेव. समीर चला, त्याच्यामुळे चला. अर्पिता अर्पिता थांब अर्पिता. हे बघ, जावई बापूंचं मानपान व्हायचं अजून. हे बघ, घरात आता जे काही घडलं ना त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, पण बाबा, प्लीज जाऊ please. नका प्लीज. बाबा प्लीज. ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान होतोय तिथला पाण्याचा थेंबही घेणं माझ्यासाठी हराम आहे. तुम्ही दिलेले गिफ्ट्स नाही तर इथे जेवण्याचा प्रश्नच येत नाही. सॉरी बाबा, तुमच्यावर राग नाही माझा, पण समीर चला. ती अगं सोन्यासारखा जावाई मिळालाय तुला, पण तुला त्याची कदर नाहीये. अगं जागी हो कविता, नाहीतर नंतर पस्तावायची वेळ येईल. चल सायदी. सो समीरची आई, भाडेवाढ ही लीगल आहे. काय झालंय, मालक वर्गाचे टॅक्सेस वाढले, सो ऑटोमॅटिकली भाड्यात पण वाढ झाली आहे ना. त्यात फक्त तुम्हाला कशी काय सूट देता येईल. तरी अपार्ट फ्रॉम दॅट, या सगळ्या संदर्भात मी तुमच्यासाठी काही एफर्ट्स घेतले नसतील असं वाटतं तुम्हाला? ते सगळं ठीक आहे ग, पण हे एवढे पैसे म्हणजे घरात काय चालू आहे हे तुला? बघा, ऐका ऐका, मी बोलले पप्पांशी, समजवलं मी त्यांना, पण नाही ऐकले ना ते. आठवा बरं, काही दिवसापूर्वी काय झालं होतं. अर्पिताने पप्पांचा अपमान केला होता ना, लक्षात आहे त्यांच्या ते. सो आता जर तुम्ही भाडं वेळेत दिलं नाही तर त्यांना आयती संधीच मिळेल तुम्हाला अडचणीत आणण्याची. आणि याच सगळ्या मुद्द्यावरून तुमच्या वकिलाने घर वाचवलं होतं नाही का. हे बघा, आय नो समीरने कधीच काही चूक केलेली नाहीये, आय नो. पण कसं आहे ना, यावेळेस जर त्याचं भाडं चुकलं तर मग ती चूक होईल आणि मग बघा फुटपाथवर कुठे लावता येते काय. नाही नाही नको, म्हणजे परत ते नाही, असं नको व्हायला ना. मग सांगा समीरला, म्हणावं आता अर्पिता करू नकोस आणि एखादा जॉब पकड. मी ऑफर करू शकते त्याला जॉब. काय म्हणजे तुझ्याकडे जॉब आहे, तू त्याला नोकरी देऊ शकते? येस, आय हॅव फॅन्टॅस्टिक जॉब ऑफर फॉर हिम. सो त्याचा पहिला पगार यायच्या आधी जो काही भाड्याचा खर्च आहे ती सगळी अमाऊंट मी पे करते राईट नाव. हे घ्या. अगं नको, कशाला? घ्या, कशा मी म्हणते ना, घ्या. काय हो, अचानक एवढा जोर कुठून आला अंगात? हा, सोडा. काय तुम्ही देणार भाड्याचे पैसे? हा, काडीची नाही पत म्हणे, नाव गणपत. हा, अहो काय करते, अंगाबिंगात आले का तुमच्या? अहो ती एवढं प्रेमाने देते तर नको का घ्यायला?
अहो बाबा सोडा ना हात. बघ ना ए दर्द अहो काय कर हा तुमच्या मुलासारखा जो स्वाभिमान आहे ना त्याचा टेंबा नका मिरवू. घरात घरात परिस्थिती काय माहितीये ना, पैसे नाही आहेत. आता घेऊ आपण पैसे, तिच्या वडिलांना देऊ. अहो सोडा. अहो काय कर सुंब जळला तरी पीळ काही जात नाही. नाही घेत पैसे, सोडा. काय नाटकं चालली आहेत. हा राजेंद्र दिसतो लोण्यासारखा पण आहे लोखंड. आजारी आहे ना तेच बरं आहे. बरा झाला तर निलांबरीला जागेवर ठेवणार नाही. भीडभीड लागली की काय ना. ती जी काय नोकरी म्हणते समीरसाठी ती तरी करू दे का समीरला. नशीब माझं एवढं तरी पटलं. हे आमचे जावे अक्षरशः भणंग भिकारी. अर्पिता मॅडम ऐकून घ्या माझं. हे बघा तुम्ही रागराग करू नका, काही झालेलं नाही एवढं. बिनकामाचे ना करता. अहो हक्काची नोकरी सुद्धा नाहीये ना घर सुद्धा नाहीये. जे काही आहे ते टिकवायची लायकी सुद्धा नाहीये. अहो चांगल्या घरातल्या मुली पळवण्याचा रेकॉर्ड आहे त्यांचा. तुरुंगातही जाऊन आलेत ते. हो अर्पिता मॅडम, बघा तुटली ना चप्पल. ओ अर्पिता मॅडम, अहो चप्पल तुटली तुमची, थांबा ना तुम्ही. अहो ऐका माझं, थांबा तुम्ही.